वर्षभर प्रत्येक सोमवारी आपल्या गोकुळनाथ मंदिरामध्ये अभिषेक आणि महाप्रसाद असते बरं का. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी चालू बघा शेताकडं. आपण हळद आणि सरकी तर लावली बघा पाण्यावर ठिबक हे करून, पण सोयाबीन पेरायच्या रानाला यंदा पाळ्या घालायचंच काम दिसायले. पावसाचा काही पताच नाही बघा, अर्धा जून संपला तरी पण. मग काय लावलं बघा आऊत सकाळी सकाळी. कसं आहे माहिती आहे का, आपण स्वतः मालक असल्यानं आऊत कवा लावायचं कवा सोडायचं सगळे अधिकार आपल्याकडे राखून आहेत बरं का. मग काय जराशीच पाटाभर राहिली होती पाळी, मात्र दिलं बघा आऊत सोडून. तुम्ही म्हणता ना अधिकाराचा गैरवापर करायलास, तसं काही नाही बरं का. आपल्याला भागवत महाराजाचा फोन आला तर आवरलं म्हणून. आज सोमवार आहे तर आपल्याला आज डागाच्या महादेवाला जायचं होतं बघा, म्हणून आऊत सोडलं बघा लवकर. मग काय घरी आलो ना, आंघोळ फिंगोळ केली, आवरलं. भागवत महाराजाला घेतलं, अभिषेक करायचा होता म्हणून, आणि निघालो बघा डागाच्या महादेवाला. पिंगळीचा डागाचा महादेव तर तुम्हाला माहीतच असेल, आधीची व्हिडिओ बघितली असताल तुम्ही. मग काय आलो तर मस्त अभिषेकही केला नंबर 1 मध्ये, गर्दी नव्हती काय नाही. तिथून मग घरी आले की नेरी केली की लगेच शेताकडे निघालो बघा. आपली अशीच कामं असतात बघा फास्टमध्ये. हे बघा आपण इथे ठिबक करून सरकी लावली बघा काल. एक दिवस भिजले ठिबकनं आणि पुन्हा सरकी लावून पुन्हा चालूच आहे बघा पाणी आज. ठिबकनं एक नंबर काम होते बरं का. स्प्रिंकलर सारखं कुठं मोकार रान भिजत नाही, तणकट येवत नाही, फक्त झाडापुरतं भिजत आहे, चांगलं होतंय. मग काय दुपारची ढोरायची चारा पाणी हे केली, मग आलो बघा नीट गोकुळनाथ मंदिरामध्ये. आज आमच्या प्रसाद सेक्रेटरी साहेबाची होती बघा पंगत. तर इकडे उमेश आपान शिवा सर बघा संगच वाढायला आहेत बरं का. एक जण शिरा वाढायला, चपात्या वाढायला आहेत. गावात काय चर्चा करतात माहिती का, आमचा आपसामध्ये जमत नाही म्हणतात. मग काय जेवण हे केली बघा नंबर 1 मध्ये मस्त लगे. मग काय सांच्या परी आलो शेताकडून, राहिलेली पाळी घेतली बघा घालून. काही जरी झालं तरी आपले कामं चुकत नसतात बरं का. घरी निघायच्या टायमाला तर वातावरण नंबर 1 झालं बरं का. आता पाऊस केव्हा येते काय माहीत. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.